ही बघा, फक्त त्याचं ठेवायचं फिरवायचं, रंग आले ठेवायचं फिरवायचं, झाली रांगोळी तयार. त्याला आपटा तुटतही नाही. ही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा, ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत. पावला नाही, झटपट लगेच उड्या मारत मारत येणार. हा मिरगुंड आहे, हा बटाट्याचा मिरगुंड आहे. हा कितीला? बटाट्याचा मिरची, सांडगी मिरची, ताकातली मिरची आहे. लसणाची चटणी, पोहे 70 रुपये अर्धा किलो दादा असतात. हा उकडा तांदूळ पेज. हा मालवणी खाजा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणात फेमस असलेला खाद्य म्हणजे मालवणी खाजा. लाडू, बुंदीचे लाडू, शेंगदाणा लाडू, मालवणी मसाला. ह्या लाडूंची किंमत चुलीवर भाजलेला काजू. मी काय काय ते अक्रोड आहे, बदाम आहे. हे कसं आहे ना, हे बघा, हे कसं तुकडा आहे हा कॅनबेरी, आणि हा कॅनबेरी हा पूर्णवाला आहे. किवी कसं आहे? अच्छा, हे प्लम आहे, ब्लू प्लम. अच्छा, इराणी काजू आहे ते. आणि अंजीर कसा दादा? मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली, माझ्यासारखी शोधून मिळेल काय, असे खूप सारे. आईचं लेकरू, पप्पाची लाडकी, माझी बॅटिंग. आपण आलो टकले बंधू इथे, घरगुती मसाल्यांचे व्यापारी. आणि इथे आपल्याला बघायला भेटतंय चकली आहे, चिप्स आहे, लाडू. जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेश. आता मंडळींनो, आज आपण आलो आहे ना विलेपार्ले ईस्टमध्ये. विलेपार्ले ईस्टमध्ये आहे ना कन्झ्युमर ट्रेड फेअर हा भरलेला आहे. इथे आहे ना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, कपडे आणि अजून काही इकडे सामान असतं, स्टॉल असतात. तर ते स्टॉल आपण एक्सप्लोअर करायला आलो आहे. ह्या फेअरची जी डेट आहे ती 14 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत आहे. आणि ह्याची वेळ जी आहे ना ती सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आहे. आणि ह्याचा जो ॲड्रेस आहे ना मी तुम्हाला पुढे सांगेलच. तर आपण कोणताही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही बघत आहे सुधीर वेद ज्योती ब्लॉग्स आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. चला, आता आपण लोकेशनवर तो पोहोचलो आहे आणि समोरच आहे लक्ष्मीनारायण हॉल. आणि कन्झ्युमर ट्रेड फेअर ह्याची डेट आहे 14 ते 20 एप्रिलपर्यंत आहे 2025. आणि तुम्हाला यायचं झालं ना, हे बघा इथे श्रीराम मंदिर आहे. इथे बाजूला शाळा आहे महिला संघ म्हणून. ते ही लोकेशन आहे. तुम्हाला यायचं आलं तर इकडे बाजूलाच त्याच्या हा हॉल आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण एक्सप्लोअर करूया. लक्ष्मीनारायण हॉल, कन्झ्युमर ट्रेड फेअर. चला, आता आतमध्ये आपण एंट्री करूया. आणि आपल्या समोरच सर्व स्टॉल आहे तिथे. चला, आता आपण आलो आहे टकले बंधू इथे, घरगुती मसाल्यांचे व्यापारी. आणि इथे आपल्याला बघायला भेटतंय चकली आहे, चिप्स आहे, लाडूस आहे. आणि आता आपण विचारूया ताईंना. ताई नमस्कार. तर तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे? मी नम्रता आमरे, टकले बंधूंचे प्रोडक्ट आम्ही प्रमोट करतो. चिप्स आहेत वेगवेगळे. हे चिप्स कसले आहेत? हे बीटरूट आहे, हे बीटरूट, नाचणी आणि हे मल्टीग्रेन आहे. अच्छा, हे मल्टीग्रेन आहे. काय स्टार्टिंग रेंज याची? 120 रुपये आहे. 100 किलो आहे. अच्छा, हे पाव किलोचं पॅकेट आहे ना? हे बघा 120 रुपये आहे. पाव किलोचं पॅकेट आहे. सगळं ना, कोणता पण ना? रोस्टेड आहे. अच्छा, रोस्टेड आहे. अच्छा, तेलाचा प्रकार नाही. अच्छा. आणि चकली कशी राहील? भाजणी चकली आहे. ही पण आपण 80% तेल. हे तुम्हीच बनवतात ना ही भाजणी चकली? हे कितीला? 120 रुपये. 120 रुपयाला ही वाली. हे बघा, ट्राय समथिंग. मसाले आपल्याकडे 25 प्रकारचे मसाले. अच्छा, मालवणी मसाला, पावभाजी मसाला, भाजी मसाला, खूप सारे मसाले आहेत. हे छोटे छोटे पॅकेट आहे ना? हे कितीला ताई? 80 रुपये. हे 80 रुपये आहेत हे वाले. आपण छोटे पॅकेट ट्रायलसाठी. अच्छा, ट्रायलसाठी आहे. ओके. हे म्हणजे तुम्हाला नंतर ऑर्डर दिली तर तुम्ही बनवून देणार? हो, नक्की. आणि हे लाडू कसले ताई? 6 प्रकारचे लाडू आहेत. हे बघा 6 प्रकारचे लाडू आहे. तूप आणि सगळे गुळ आहे. हे बघा साजूक तूप आणि गुळ आहे. नाचणी, पौष्टिक लाडू आहे. कॅल्शियम लाडू. ओट्स मखाना, प्रोटीन लाडू आहे 5 डाळ्यांपासून केलेले. अच्छा, प्रोटीन लाडू आहे. नाचणीचे आहेत, नाचणी लाडू, मेथी लाडू आणि हे बेसन लाडू. ओके. काय रेंज मध्ये असेल ताई हे? तरी पण हे सगळे 300 पासून ते 240. अच्छा, 250 पासून ते 300च्या या रेंज मध्ये आहे. लाडू आहेत पाव किलो मध्ये. 8 लाडू आहेत. आणि हे काय? भाजणी थालीपीठ आहे. हे 27 घटक घालून तयार केलेलं आहे. मस्त सुगंध येत आहे. सुगंध येतोय. कितीला आहे ताई? हे 150 रुपयाला अर्धा किलो. अच्छा, 150 रुपयाला. 8 महिने राहतं. अच्छा, 8 महिने तरी हे राहतच बाहेर. हे मोड आलेल्या नाचणीचे घावणे. अच्छा, हे मोड आलेले नाचणीचं पीठ. उन्हाळ्यात खूप छान आहे. याचा आंबा करू शकता, घावणे करू शकता. अच्छा, घावणे छान उकळतात. आणि हे ताई ऑइल आहे. हे कुठलं आहे? कोल्ड प्रेस कोकोनट ऑइल. अच्छा, आहे कोकोनट ऑइल आहे एकदम ओरिजिनल. हे कितीला? छान आहे. हे 100 रुपयाला आहे. हे 100 रुपये. किती आहे? 100 ml. आणि हे वाला 250 ml 170. अच्छा, 250 ml 170. आणि हे लोणचे आहेत आपल्याकडे 5 प्रकारची. आंब्याचं लोणचं, आंब्याचं लोणचं आहे 80 रुपये. 80 रुपये. आंब्याचं गोड लोणचं. ओके, गुळाचं आहे. गुळाचं. अच्छा, साखर नाही. हे कितीला? 90 रुपये. हे 90 रुपये. हे मिरचीचं आहे. मिक्स लोणचं आहे. मिक्स लोणचं आहे.
म्हणजे 80 रुपयापासून स्टार्ट आहे. हे बघा गाजर सगळे अच्छा बघा मिक्स वाला आहे. करवंद, गाजर वगैरे, आंबा वगैरे सगळं मिक्स आहे. शेवया आहेत आपल्याकडे, ज्याचा उपमा करू शकता, खीर करू शकता, रव्याच्या आहेत. अच्छा हे रव्याचे आहेत. हो आणि खपली गव्हाचे आहेत. आता जरा स्टॉक नाही. अच्छा हे कितीला आहे? हे 70 रुपये. हे 70 रुपयाला. तर खूप सारा ताईंकडे इथे चिप्स वगैरे आणि लाडूस वगैरेचा स्टॉक आहे. तर तुम्ही इकडनं एंट्री करता आहे ना, इथे लगेचच आहे, खायचं आपली नजर जाईल असा यांचा स्टॉल आहे ताईंचा. तर ताई थँक्यू माहिती दिल्याबद्दल. चला आता आपण पुढे आलो आहे आणि इथे दीपक रांगोळी आहे आणि इथे आहे ना रांगोळीचं किती सारं सामान आहे बघा. हे बघा इथे हे कलर टाकायचे असतील ना, फक्त असं ठेवायचं, अगोदर कुठलाही एक कलर टाकून घ्या. असा किती छान येतं बघा. रेड कलर टाकलेला आहे एक कलर, त्यानंतर हा नेव्ही ब्लू कलर आहे बघा. असे तुम्ही कलर मॅचिंग करून घ्या, कुठले पाहिजे ते टाका. नंतर बघा कशी दिसते रांगोळी. हे बघा स्वामी समर्थांचं आहे बघा. असं ठेवायचं आहे, चिमूटभर रांगोळी लागते बस. व्हिजिटिंग कार्ड असतं, व्हिजिटिंग कार्डने फक्त असं खेचायचं. ही बघा बघा श्री स्वामी समर्थांचं मस्त इथे रांगोळी काढली आहे. जास्त 1 मिनिट पण नाही लागला काढायला. बघा असे सगळे इथे ना ते असे आपल्याला डिझाईन्स आहेत. हे बघा डिझाईन्स इथे ठेवलेले आहेत. हे बघा असे तुम्हाला येतात. हे बघा नंतर तुम्ही ते वरतून काय तुम्हाला अजून सजवासजवी करायची ते पण करू शकता. मॅजिक रांगोळी बघा कशी नवीन आलेली. मॅजिक कुठली आहे ही? हे तुम्ही काय मॅजिक रांगोळी. हा दाखवतो. हे बघा मॅजिक रांगोळी एक दाखवतात आहे दादा. हे बघा रांगोळी फक्त असं ठेवायचं, फिरवायचं, रंग आले, ठेवायचं, फिरवायचं, झाली रांगोळी तयार. बसायची मॅजिक रांगोळी झाले. 3-4 सेकंद पण नाही लागले हे करायला. जास्त वेळ बसायची गरज, जास्त वेळ बसायची गरज पण नाही. पायाला मुंग्या येतात, पाय दुखतात, कंबर, पाठ, मान, गुडघे सर्व दुखणार. फक्त ठेवायचं, फिरवायचं, रंग आले, ठेवायचं, फिरवायचं, रांगोळी तयार. इतकं सोपं झालंय एकदम इझी. याच्यामध्ये काय करायचं, उलटं करायचं. आतमध्ये बघा कलर भरायचे 2, आत एक आणि बाहेर एक. वेगळे वेगळे कलर टाकायचे नाही, 2च कलर टाकायचे. जाळी अशी नको असेल तर दुसरी जाळी लावा. जी पाहिजे ती जाळी तुम्हाला बदलता येते. कलर काढायची सुद्धा गरज लागत नाही. फक्त ठेवलं. याच्यामध्ये डार्क कलर 2 प्लेन जाळी, याच्यामध्ये लाईट कलर 2 डिझाईनच्या जाळ्या आम्ही दिलेल्या आहेत भरपूर. फक्त ठेवायचं, फिरवायचं, रंग आला, फक्त ठेवायचं, फिरवायचं, रांगोळी तयार. इतकं सोपं झालं, एकदम इझी. आणि दादा हे काय पाहिजे असेल दाखवतो, ते पण दाखवतो. याहून मोठं पाहिजे असेल थोडा समोरासमोर पकडायचं, असं पकडून फिरत नाही. समोर पकडायचं, फक्त असं 2 वेळेस फिरवलं की बघा खाली कलर येतात 3. फक्त समोर पकडून असं 2 वेळेस फिरवलं की रांगोळी तयार. इतकं सोपं झालंय. शेजारी बघे पण उठून आपण घरात. हो मस्त एकदम ब्युटिफुल. याला तुम्हाला मोठे रांगोळी करायची असेल त्याच्या आजूबाजूला असं काढले की रांगोळी तयार. एकदम झटपट झटपट आपल्याला रांगोळी काढता येईल बघा. मध्ये एक दिवा ठेवा, मध्ये एक दिवा ठेवा. लोकांनी फोटो काढले पाहिजे यावर्षी. हे कुठेही मिळत नाही. हे आम्ही स्वतः बनवलेलं आहे. अच्छा मोठ्यावाला 800चा आहे, छोट्याला 500चा आहे. दोन्ही मिळून घेतलं की 1000 रुपये सर्व. यांची प्राइस पण इथे लावले. जे जे इथे तुम्हाला डिझाईन्स वगैरे दिसतात ना काढताना. ही सर्वात छोटी रांगोळी. ही बघा एकदा झटकायचं, असंच हात ठेवायचा, असंच मारायचं. आपण काय करतो, असा हात करतो, असं करताना ते सांडलं जातं. त्यामुळे रांगोळी दिसत नाही. एकदा झटकून घ्या, असंच हात ठेवा. किती जोरात त्याला आपटा तुटतही नाही. ही लक्ष्मीची पावलं रोज सकाळी दरवाजात काढा. ताबडतोब लक्ष्मी घराच्या आत पावला नाही झटपट लगेच उड्या मारत मारत येणार. वेगळा डिझाईन पाहिजे, झाकणं चेंज करा, एकदा झटका आणि असंच आपटा. हे आपल्याला ताटापुढे, पाटापुढे, देवापुढे, देवघरात, आतमध्ये, बाहेर पुढे काढवायचं. रांगोळी तुटतही नाही. हे तुम्हाला 6 डिझाईन आहेत, 2 डबे आहेत. आज सेट येतो तुम्हाला माझ्याकडे. हा सेट येतो पूर्ण. हा कितीला? 200 रुपयाला सेट आहे हा पूर्ण. आणि इथे प्रदर्शनात घेतला तर 150 रुपये. इथे घेतल्यावर 150 रुपयाला. एकदम स्वस्त आणि मस्त एकदम. थँक्यू दादा. चला पुढे आलो आहे आणि इथे ना काश्मीरी डिवाइन फ्रूट्स आहे, टेस्ट ऑफ हेवन. आणि या दादांकडे आहे ना हे बघा काय काय इथे अक्रोड आहे, बदाम आहे आणि इथे जेली वगैरह है. आपका नाम क्या दादा? अच्छा, तो आप बता सकते हैं आपके पास क्या क्या है यहाँ पे और कैसे है? प्रीमियम क्वालिटी का अखरोट है बघा. ये कश्मीर का है ऑयल वाला रहेगा, इसमें ऑयल कंटेंट ज़्यादा रहते हैं. मैं दिखाता हूँ आपको ऑयल निकाल के. अच्छा इसमें, अच्छा हाँ ये देखो हे बघा याच्यामध्ये ऑइल आहे तेल से भरा हुआ. अच्छा. आणि बदाम्स वगैरे हे कसं आहे? ये 3000 किलो है. अच्छा 3000 रुपये किलो आहे. ये मामरा बादाम आहे. हे पण काश्मीरचेच आहेत ना? हे बघा हे कसं? ये 4000 किलो. हे 4000 रुपये किलो आहे. आणि हे काय मिक्स काय आहे? मिक्स आएगा, ब्रेकफास्ट के लिए काफ़ी अच्छा है. अच्छा सकाळी ब्रेकफास्टसाठी. के लिए ये प्रोटीन रिच है. अच्छा हे कसं आहे? ये 500 का पाव. 500 रुपये पाव किलो आहे. हे काय आहे?
ये क्रैनबेरीज है। अच्छा हे कॅनबेरीज आहे, हे कसे आहे? बगैर शक्कर का आएगा, ये 450 का पाव, 1800 किलो। अच्छा हे 450 रुपये पाव आहे आणि बगैर शक्कर रहता है, पूरा नेचुरल। अच्छा हे बिना शक्कर वाले है आणि हे वाला ये क्रैनबेरी होल रहता है, ये जो है ना ये स्लाइस है, ये दिस वन होल। अच्छा पूरा रहता है अख्खा वाला, ये टुकड़ा रहता है। अच्छा हे तुकडा आहे हा कॅनबेरी आणि हा कॅनबेरी हा पूर्ण वाला आहे आणि हे वाला ये कीवी है सर। अच्छा किवी, किवी कसं आहे? कीवी आएगा 1400 किलो। 1400 रुपये किलो आहे आणि हे काय? ये आएगा स्ट्रॉबेरीज। अच्छा हे स्ट्रॉबेरी आहे, ये भी आएगा बगैर शक्कर वाला, ये 2000 का। अच्छा हे बिना शक्कर वाला हे 2000 रुपये के आहे। ये ब्लूबेरी आएगा सर। अच्छा ये ब्लूबेरी आहे बघा, दिस वन इज ब्लूबेरी सर। ओके बड़ा बड़ा दाना, ये भी बगैर शक्कर का है। हे कितीला? हे पण विदाउट शुगर आहे, 4000 किलो। 4000 आणि हे वाला? ये प्लम, ब्लू प्लम। अच्छा हे प्लम आहे, ब्लू प्लम। ब्लू प्लम है, देखो हे कितीला? ये आएगा 600 का पाव, 2400 किलो। अच्छा 600 रुपये पाव आणि मनुके कसं आहे? ये आएगा 1000 रुपये कश्मीरी मनु। 1000 रुपये किलो 1000 रुपये कश्मीरी आहे ना हे वाला। कश्मीरी। आणि काजू कसे दिले? काजू आएगा ईरानी, ये 350 का पाव, 1400 किलो। अच्छा इराणी काजू आहेत हे किती बोलले? ये 350 का पाव। 350 रुपये पाव आहेत हे बघा। ये शिलाजीत आएगा, हे बघा यांच्याकडे शिलाजीत पण आहे बघा। शिलाजीत कितीला? 10 ग्राम आएगा 450 का, 10 ग्राम 450 रुपये आणि हे ये केसर आएगा। अच्छा हे केसर आहे बघा, कश्मीरी केसर आहे बघा, दिसतंय? हे कितीला? ये 270 का आएगा, आधा ग्राम। हे 270ला आहे फक्त अर्धा ग्राम। आणि अंजीर कसा दादा? अंजीर आएगा 650 का पाव, 650 रुपये का पाव आहे बघा। आणि हा खजूर बघा किती मोठा आहे, खजूर भी आएगा 650 का पाव। 650 रुपये पाव हे बघा किती मोठा आहे बघा। साईज तर बघा याची किती आहे, ब्लैक डायमंड कहते हैं इसको। ब्लॅक डायमंड। हे का काय? ये आएगा ईरान का सर। इराण का आहे ईरान का आणि ते मागचे काळे मनुके? काली मनी पे आएगा 1600 किलो, इसका टेस्ट अलग रहता है। अच्छा 1600 रुपये किलो आहे बघा। लगता है कि चॉकलेट खा रहे हैं, हाँ। चॉकलेट जैसा। आणि हे पिस्ता? आएगा, पिस्ता भी ईरानी रहेगा सर। इराणी पिस्ता कैसा आहे पॅकेट? 2200 किलो। 2200 रुपये किलो आहे। आणि हे काय आहे? एक ये कश्मीरी कहवा रहता है, कश्मीरी कावा बोलतात ना हे बघा। हाँ, ये जैसे ग्रीन टी जैसा रहता है वैसे। जरा इसको खोलो ना, इसे खुला है ना, हे बघा। ये कैसे खाने का मतलब? 5-6 मिनट बॉईल करना है और पीना है। अच्छा 5-6 मिनिट फक्त बॉईल करायचे, मतलब आपण ग्रीन टी कशी पितो? एंटीऑक्सीडेंट रहता है। अच्छा अँटीऑक्सिडंट आहे त्याच्यामध्ये। अच्छा है, स्ट्रेस के लिए अच्छा है। अच्छा वेट लॉस वगैरेसाठी खूप डायबिटीज के लिए चांगलं आहे, डायबिटीज वगैरेसाठी बेनिफिट्स काफी अच्छे हैं। बेनिफिट याचे खूप चांगले चांगले त्याच्यामध्ये। आणि हे काय? तेल आएगा। हे बघा काश्मीरी वॉलनट ऑइल आहे हे बघा। हे कितीला? ये 350 का आएगा। हे किती आहे? 350ला येणार आहे, 200 ml आहे। ओके आणि खूप सारा त्यांच्याकडे काश्मीर, आपण कसं कोकणचा मेवा बोलतो तसा काश्मीरचा मेवा यांच्याकडे, दादांकडे इकडे विजिट करा। थँक्यू। आपण पुढे आलो आहे आणि इथे बघणार ना हे प्रिंटिंग टी शर्ट आहे, जशी तुम्हाला प्रिंटिंग पाहिजे ना तशी ते छापून भेटणार। आपण दादाला विचारा। दादा नमस्कार, नमस्कार। काय नाव तुमचं? माझं नाव आहे अक्षय देशमुख। अच्छा तुमच्याकडे म्हणजे हे प्रिंटिंग तुम्ही करून देतात का? आपण कस्टमाइज करून देतो। म्हणजे किती टाइम मध्ये करून भेटणार आहे? साधारण 1 ते 2 दिवस। अच्छा म्हणजे 1 ते 2 दिवसात। हे बाकीचे जे लावले ते सेलला असतात। अच्छा हे आता आहे ते ऑन द स्पॉट मिळून जाणार। जसे तुम्हाला काय रेंज पासून चालू असेल तरी लहान पण? मुलांची 350 ला आहे, मोठ्यांची 500 पासून। अच्छा म्हणजे लास्ट 500 पर्यंत आहे। आणि यांच्याकडे किती मस्त मस्त आहे। मी आईचा लाडका म्हणून तब्येत चांगली, माझ्यासारखी शोधून मिळेल काय, असे खूप सारे इथे मेसेज छान छान या टी शर्टवर आहे। आणि बघा चला भूर, माझ्यासारखी मिळेल काय, गोंडस, लहान मुलांची पण येते बघा, आईचं लेकरू, पप्पाची लाडकी, माझी बॅटिंग, असे खूप सारे इथे टी शर्ट प्रिंटिंग करून ठेवलेले आहेत। थँक्यू दादा। चला आता पुढे आलो आपण आणि इथे मेनी हँड्स, इथे हा शोरूम आहे। नमस्कार दादा। तर इथे पण तुम्ही बघणार ना इथे सगळे हे लेडीजसाठी सगळे आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे इथे खूप सारे। तर दादा आपल्याला काय काय तुमच्याकडे सांगू शकता? आपले हे जे प्रोडक्ट आहेत हे हँडमेड आहेत। अच्छा हे आपण स्वतः मॅन्युफॅक्चर। हे कुठून म्हणजे कुठून आहे ते? म्हणजे आपण दहिसर मधून आहोत। अच्छा दहिसर आपण स्वतः मॅन्युफॅक्चर करतो। ओके। आणि हे सगळे जे प्रोडक्ट आहेत मिनिमम 50 रुपयापासून स्टार्ट। अच्छा मिनिमम फक्त 50 रुपयापासून स्टार्ट आहे। लग्न सराईसाठी खरेदी वगैरे करणार असाल तर आता ही बघा, ही साडी पिन जी आहे ही फक्त 50 रुपये आहे। अच्छा ही बघा, ही फक्त 50 रुपये साडी पिन। हे सगळं सध्याचे जे ट्रेडिंग सुरू आहेत इयरिंग सुंदर असे पिकॉक मध्ये, ही सुद्धा 50 रुपये आहे। नथ 50 रुपये आहे।
तसंच आता ही जर ज्वेलरी तुम्ही नेकलेस मध्ये बघत असाल जशी चिंचपेटी वगैरे लक्ष्मी हार वगैरे तर हे सुद्धा आपल्याकडे 100 रुपयामध्ये फक्त मिळणार. अच्छा हे सगळे 100 रुपयापासून स्टार्ट आहे बघा ना किती मस्त एकदम 100 रुपयामध्ये किती छान छान डिझाईन आहे त्याच्याकडे स्वतः बनवतो म्हणून. अच्छा तुम्ही स्वतः बनवता म्हणून हे तसं बघायला बाहेर बघायला गेलं तर थोडं जास्तच आहे. आणि हे माळा आहेत त्या हे लॉंग मध्ये आहेत हे सुद्धा 100 रुपये आहे. अच्छा हे पण 100 रुपये. सुंदर असं तुम्ही मस्त आहे एकदम गिफ्ट वगैरे पण देऊ शकता. हो खूप मस्त आहेत हे तर छान आहेत. आणि हा सेट कितीला आहे दादा? आता हा बघा हा इनविजिबल सध्याचं खूप ट्रेंडिंग. अच्छा हा इनविजिबल खूप चाललेला आहे. 120 रुपयाला देतो. अच्छा याच्यामध्ये इयरिंग्स पण 120 रुपयाला. ओके. आणि हे काय दादा? हे खोपा आहे हा 100 रुपये. हे कुठे लावतात मला नाही माहिती मी. हे केसांना लावतात. अच्छा हे मागे केसांना लावाला. ओके. आणि हे कानातले आहेत ना हे सगळे? झुमके आहेत हे 100 रुपीजचे आहेत. अच्छा हे मस्त आहेत एकदम गोल्ड प्लेटेड आहेत आणि त्याला मनी आहेत 100 रुपयाला आहे. आणि हे वाले हे पण हे आणि ह्याच्यामध्ये हा हे बघा इथे लिहिलेलं आहे इथे अहो म्हणून लिहिलं आहे. हे मी पहिल्यांदा बघितलं आहे अहो म्हणून इथे लिहिलेलं आहे या याच्यामध्ये. हे कितीला? हे 150 चे. अच्छा हे 150 ला. आणि हे बँगल सेट कितीला दादा? हे बँगल्स प्रीमियम क्वालिटीचे आहे स्क्रू मध्ये आहे ते. अच्छा हे स्क्रू मध्ये. हा हे बघा इथे स्क्रू आहेत. हा हे बघा हे 500 चे आहेत. अच्छा हे प्रीमियम क्वालिटी आहे. अच्छा हे 500 ला. आणि हे मंगळसूत्र इथे लागलेत ते? हे 200 180 पासून सुरुवात वगैरे आहे. अच्छा हे अच्छा. आणि हा सेट दादा कोणता? हा वाला हा वाला हा 100 रुपयाचाच आहे. सॅम्पल साठी आपण ठेवलेले आहे 100 रुपये. अच्छा. आणि हा बाजूवाला हा 1700 रुपयाचा आहे. अच्छा याच्यामध्ये खूप सारे कपडे वगैरे सगळ्यापासून येणार. अच्छा. आणि हा मागचे दोन आहेत ते? हा 1500 रुपयाला आहे पूर्ण. 1500 रुपयाला. आणि हे बघा ना दादाकडे इथे खूप मस्त आणि खूप स्वस्त इथे ही ज्वेलरी आहे तर तुम्ही पण प्लीज इकडे एकदा व्हिजिट करा. थँक्यू दादा. चला पुढे आलोय स्पृहा क्रिएशन म्हणून आहे इथे. आणि इथे पण सगळे आर्टिफिशियल ज्वेलरी आहे सगळी लेडीजची. हे बघा इथे हे कसं आहे हार ताई स्टार्टिंग? 1200. आणि हे वरचेवाले पण? अच्छा 1000-1200च्या रेंजमध्येच आहे. आणि इथे आपण हे हार्स वगैरे नेकलेस वगैरे बघितले हे कितीला? हे बघा 450-500 वगैरे ह्यांची रेंज आहे बघा इथे. आणि बँगल्स पण इथे बघणार ना 350-400 पासून सुरुवात आहे. आणि हे मंगळसूत्र फॅन्सी मंगळसूत्र आणि नेकलेस वगैरे आहेत ना हे कसे ताई? 500 पासून स्टार्ट आहे. आणि हा पूर्ण सेट कितीला आहे? अच्छा हे सगळं वेगवेगळं आहे. ओके. आणि हे बघा ना इथे हे काय माळा आहेत ना हे कितीला? अच्छा हे 500 रुपयाला आहेत. हे बघा फॅन्सी आहेत ना हे सगळं. हे बघा. आणि त्यानंतर इथे हे काय ताई? अच्छा चेंजेबल इयरिंग्स आहे. हे कितीला? 500चा पूर्ण सेट. आणि हा वाला सेट हा कुठला हार आहे? अच्छा हा लक्ष्मी हार आहे बघा. हा 750ला. फक्त हारच येतो ना ह्याच्यामध्ये? इयरिंग्स पण येतात. हार आणि इयरिंग्स येतात. आणि हे छोटे मंगळसूत्र आहेत हे बघा 250-200 पासून स्टार्ट आहे. याच्यामध्ये पण बघा हे डेली वेअरसाठी कलर वगैरे जाणार नाही ना इथे? हे बघा इथे पण आहेत 200-250 पासून स्टार्ट आहे. आणि या डब्यांमध्ये काय आहे? अच्छा हे पण मंगळसूत्रच आहे. हे बघा खूप सारं इथे कलेक्शन आहे लेडीजसाठी तर तुम्ही इकडे पण व्हिजिट करा. चला आता आपण आलो आहे ना कोकणी मेवा तिकडे आलेलो आहे. आणि आपण इकडे समोरच बघणार नाही बघा सगळा कोकणचा मेवा आपल्या समोर आहे. तर आपण एक एक करून आपण एक्सप्लोर करूया. दादा नमस्कार. नमस्कार. कुठून आले तुम्ही? मी आहे राहायला दादरचा पण सगळं सामान आहे आपलं कोकणातलं म्हणजे सावंतवाडी कुडाळ कणकवली सगळं सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं सगळं सामान आहे. अच्छा. आणि माझं एक छोटंसं दुकान आहे दादरमध्ये सिटी लाईट मध्ये. माझं नाव आहे अजय गजानन बेतकर आणि नंबर आहे माझा 9869821812. ओके. तर आता आपण इकडनं सुरुवात करूया. इथे सगळे पापड कुरडाई वगैरे ठेवलेले आहे. तर दादा आपल्याला सांगत आहे हे कितीला आहे? हे 70 रुपयाला आहे. पोहा मिरगुंड आहे. हा बटाट्याचा मिरगुंड आहे. हा कितीला? बटाट्याचा मिरगुंड आहे. ते चिली फ्लेक्स सकट आहे तो पण 70 रुपये आहे. अच्छा. ही गहू कुरडाई आहे 70 रुपयाची. त्याच्यामध्ये गहू चीक मीठ सगळं मिक्स आहे. हा नाचणी पापड आहे. अजून हा 60 रुपयाला आहे दादा. अच्छा. एक तांदूळ जिरा पापड आहे तो खाली गेलाय. तांदूळ जिरा पापड आहे तुमचं तो 50 रुपयाला आहे. सगळ्यांची वेट आहे त्याचा 200 ग्रॅम वगैरे आहे. ओके. ही भरलेली मिरची याला म्हणतात भरलेली मिरची. त्याच्यामध्ये सांडगी मिरची धने मिरची मोरी तीळ हिंग इत्यादी हे सगळं त्याच्यामध्ये आहे. आणि 7 महिन्याची याची कालावधी आहे. हे कितीला? हे 60 रुपये दादा. अच्छा. हे ताकातली मिरची आहे ही आहे 40 रुपयाची. सगळ्या प्रकार आवळ्याचं कँडी आहे
आवळा मावा आहे हे सगळे 20 रुपयाचं आहे. लसणाची चटणी सगळ्यात फेमस आहे आपली, ही 50 रुपये आहे. याची व्हॅलिड आहे 3 महिने, जास्तीत जास्त 3 महिने. ऍक्च्युअल जास्तीत जास्त 6 महिने त्याच्यावर दिलेलं आहे, पण मॅक्झिमम 3 महिने, मिनिमम 3 महिने पकडून चला. ओके. त्याच्यानंतर हे नसल्यांची आपली शेंगा चटणी वगैरे आहे. ही पण प्रॉपर ऑइल वगैरे शेंगदाण्याचं कसं सुटते दादा, तसं प्रॉपर ऑइल वगैरे एवढं भारी आहे ना, एकदम एक नंबर चटणी लागते ही पण. हे 40 रुपये दादा. केशर रत्न वैद्यांचा केशर रत्न मुखवास आहे. अच्छा, मुखवास पूर्ण. हे कितीला? हे 45 रुपये. अच्छा. राजगिरा चिक्की, गुडदाणी, श्रीखंड गोळी, श्रीखंड वडी, आंबा वडी, मँगो पोळी, फणस पोळी, खजूर रोल, हे नॉर्मल सगळं 40 ते 50 या रेंज मध्ये आहे पूर्ण सगळे. आणि पोहे 70 रुपये अर्धा किलो दादा. हे 70 रुपये लाल तांदळाचे पोहे असतात. लाल सडीच्या तांदळाचे लाल तांदळाचे पोहे असतात. हा उकडा तांदूळ पेज बनवायला. हा कितीला? हा 70 रुपये अर्धा किलो. अच्छा. हा मालवणी खाजा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोकणात फेमस असलेला खाद्य म्हणजे मालवणी खाजा. हा तो आलं, गुळ, तीळ, बेसन कांडी सगळं मिक्स आहे. हा 200 ग्रॅम आहे, 50 रुपयाचाच आहे. अच्छा. हा 50 रुपयाचा आहे. ओके. सगळ्या प्रकारची पीठं आहेत. तुमचं थालीपीठ, घावण पीठ, कुळीत पीठ, आंबोळी पीठ, विदाऊट मसाला जी कुळीत पीठी आहे, वड्याचं पीठ आहे. ह्याची सगळ्यांची रेट 60 पासून ते 100 ते 120. म्हणजे त्याच्यानंतर आपले शेवेचे लाडू आहेत, शेवकांड्याचे लाडू, बुंदीचे लाडू, शेंगदाणा लाडू, मालवणी मसाला. ह्या लाडूंची किंमत सगळ्यांची दादा 100, 60 असं आहे. त्याच्यानंतर आपल्याला मालवणी मसाला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मालवणी मसाला दादा 740 रुपये किलो आहे. नॉर्मल मालवणी मसाला मुंबईत कुठेही घ्या तुम्ही, कुठेही, लालबाग मेन मार्केट आहे आपलं, तिथेच जवळजवळ 1100 ते 1000 रुपये मालवणी मसाला चालतो. ह्याचं कमी काय ते पण मी तुम्हाला सांगतो. त्या आपण गावी बनवलेलं असल्यामुळे तर त्याचं प्रोडक्शन जागेचं भाडं कमी असते, परत लेबर कमी असतो, लेबरचा रेट वगैरे, त्यामुळे त्याची कॉस्टिंग पण कमी आहे. 200 पाव किलो आहे, जवळजवळ 185 रुपये पाव किलो आहे. आणि सगळ्यात आमचा हा गेल्या टायमाला इथे विलेपार्ले जत्रा होती, ह्याच हॉलला, याच स्टेशनला. हा जवळजवळ चुलीवर भाजलेला काजू मी जवळजवळ 25 किलो विकला इथे. काय प्राइस आहे याची? 200 आणि याची 250. अच्छा. हा 200 रुपये आणि हा चुलीवर आहे तो 250. आणि हे सगळे ज्युसेस वगैरे ठेवले? ज्युसेस वगैरे आहे बघा. त्याच्यामध्ये काला कट्टा, जिरा मसाला, रोज सिरप, लेमन सिरप, बटर स्कॉच. हे जे 4 मोठ्या बॉटल दिसत आहेत आज 750 ml आहे. त्याच्यामध्ये तुमचं 5 लिटर मॅक्झिमम होते पाणी टाकून. कॉन्सन्ट्रेट सगळं रेडी आहे, फक्त तुम्हाला थंड पाणी दादा टाकायचं आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही टाकायचं. आणि या सगळ्या छोट्या बॉटल आहेत ना, त्याच्यामध्ये जिंजर लेमन, कोकम सरबत, कोकम आगळ, कैरी पन्ने सगळं मिक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आहे ना फक्त त्याच्यामध्ये पण थंड पाणी टाकायचं आणि ते जवळजवळ 3 ते 3.5 लिटर होते. छोटी बॉटल आहे ती 500 ml आहे, मोठी बॉटल आहे ती 750 ml आहे. हे तुम्हाला वरती दिसत असाल. छोटी बॉटल, या मोठ्या बॉटल्स आहेत सगळ्या, आणि ह्या सगळ्या आहेत त्या छोट्या बॉटल्स आहेत. कोकम आगळ वगैरे 105 रुपयाला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फ्रेश आहे. सगळा एक्झिबिशन साठी आता आणलेला एप्रिल महिन्यातला माल आहे सगळा. पुणे जवळजवळ माझ्या आता या स्टॉलवर आहे ना, खूप काही तुमच्या स्टॉलवर बघायला भेटत आहे. 80 प्रोडक्ट्स आहेत. तुमच्याकडे आपला कोकणचा मेवा खूप सारा भरभरून आहे, तर तुम्ही या स्टॉलला पण भेट द्या. थँक्यू सो मच. ठीक आहे, चला पुढे आलोय आपण आता. काय आहे, कॉफी वगैरे आहे का? प्युअर अरेबिका कॉफी आहे, इसमें फ्लेवर्स आहे, हेझलनट. अच्छा, हे सगळे कॉफीचे फ्लेवर आहेत. हे बघा, हे अरेबिका, हेझलनट आणि हे कॉन्टिनेंटल हॉटेल ब्लेंड वगैरे, कॅरेमेल आहे आणि खूप सारे याच्यामध्ये फ्लेवर आहेत. हे आणि याचे पाऊच पण येतात ना? पाउच कैसा है? 25 ग्राम का है, 159 का है, 25 ग्राम का ट्रायल पैक है. अच्छा, 25 ग्रामचा 159 रुपयाला आहे हे वाला. आणि हा बर्नी, ये कैसा है? ये सर 100 ग्राम है, 650 का. हे 100 ग्राम आहे 750 रुपयाला. और ये 350 का 50 ग्राम. ये कौन सा कॉफी चिनो है? हा 350 ला आहे. हा किती आहे? 50 ग्राम आहे ना हे वाला. आणि हे काय ठेवलं इथे? ग्राइंड कॉफी पीटर है, कस्टमर डिमांड पे. अच्छा, हे मतलब कप मध्ये टाकून डायरेक्ट प्रीमिक्स करायला. हे बघा असं. हे पण तुम्ही विकता? हे कितीला? हे 120. हे 120 रुपयाला आहे. हे बघा, तसं तुम्ही कॉफी बनवू शकता. थँक्यू. चला पुढे आलो आहे आणि इथे आहे ना
डॉक्टर शर्वरी गोखले यांचं सिल्के रूट इंडिया नैसर्गिक सौंदर्य प्रसाद आणि औषधे। ताई नमस्कार। तर तुमच्याकडे काय काय प्रोडक्ट आहे जरा सांगू शकता? हो, माझे सगळे हर्बल प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही रेंज बघू शकता। हे शॅम्पू आहेत, अच्छा, ॲलोवेरा आणि जास्वंदाचा आहे। हे आयुर्वेदिक आहे सगळं हे? हो, हा प्युअर ॲलोवेरा आणि जास्वंदाचा अर्क असलेला शॅम्पू आहे। अच्छा, ॲलोवेरा आणि जास्वंद प्युअर अर्क 200 मिलीमीटर। हा किती? 190 ला आहे आणि विथ कंडिशनर। अच्छा, मतलब ह्याच्यातच आहे? हो, शॅम्पू आणि कंडिशनर एकातच आहे। व्हेरी गुड, तुम्ही डेली पण यूज करू शकता। अच्छा, आणि हे व्हाईट वाला काय आहे? व्हाईट आहे तो अँटी डॅन्ड्रफ आहे। अच्छा, हा अँटी डॅन्ड्रफ वाला आहे हा वाला। तोही 200 ला आहे, 200 ml 200 रुपयाला आहे। हाही विथ कंडिशनर आहे। अच्छा, शॅम्पू आणि कंडिशनर आहे ह्याच्यामध्ये, अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहे हा। बरोबर, क्रोनिक असेल डॅन्ड्रफ तोही जाईल आणि केस गळणं सुद्धा बंद होतं आणि केसांचं पिकणं सुद्धा बंद होतं। व्हेरी गुड। हा कितीला बोलले तुम्ही? हा 200 ml 200 ला। आणि हे काय ताई? ॲलोवेराचा जेल प्युअर। अच्छा, हे ॲलोवेरा प्युअर जेल आहे बघा। हे कितीला? हे 50 ग्रॅमचं आहे, हा, 110 आहे। हे 50 ग्रॅमचं 110। हे 100 ग्रॅमचं पण मिळेल। हा, हे 200 ला आहे आणि हे 200 रुपये। पाव किलोची आहे, ही 415 ला। मतलब 3 ह्याच्यामध्ये जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल तसं तुम्ही घेऊ शकता। स्वस्त पडेल, जितकं मोठं। हा हा, हा तेल आहे। हे कसलं तेल आहे? हे केस खूप गळतात, पिकतात, साई टक्कल सगळ्यावर आहे, आयुर्वेदिक सिद्ध केलेलं तेल आहे। अच्छा, आणि तीळ बदाम तेलाचा बेस आहे, त्याच्यात जास्वंद, माका, तुळस, ब्राह्मी, कोरफड असं सगळं घालून सिद्ध केलेलं आहे। अच्छा, हे कितीला आहे? हे आहे 280 ला 100 ml हे वाला। आणि याच्यामध्ये पण साईजेस आहे त्याच्यामध्ये? पाव लिटरची आहे 650 ला, अर्धा लिटरची आहे 1250। हे ओके। आणि हे काय? जास्वंद तेल, खोबरेल तेल ज्यांना युजफुल वाटतं, खोबरेल तेलात सगळ्या वनस्पती घालून सिद्ध केल्यात। यांनी पण गळणं थांबतं केसांचं आणि वाढीला उत्तम आहे केसांच्या। हे तुम्हाला 100 ml 250 ला आहे। आणि हे काय? रोज वॉटर प्युअर आहे आपल्याकडे। अच्छा, हे रोज वॉटर बघा प्युअर आहे। वापरू शकतो। अच्छा, खाण्यामध्ये पण वापरू शकतो आपण। फेस पॅकला वापरा, फेस पॅकला पण लावू शकतो। कार्याला वगैरे आपल्याला ज्याला हवं ते अच्छा, वापरू शकतो, प्युअर आहे। अच्छा, हे कितीला? पाव लिटरची म्हणजे 250 ml 100 ला आहे। हे इसेन्शियल ऑइल आहे। ह्याचा काय? फुल बॉडी मसाज साठी वापरा। अच्छा, हे मसाज साठी ऑइल आहे हे वाला। हे कितीला? मसाजला आहे, हे 100 ml 200 ला आहे। हा जास्वंद जेल आहे, अच्छा, केसांसाठी ॲज अ कंडिशनर यूज होतो। हो हो हो, म्हणजे एक नवीन कॉन्सेप्टच आहे हा तसं बघायला गेलं तर। जास्वंद जेल आहे हा, फर्स्ट टाइम मी पण बघितलंय। हा ना, ऍक्च्युअली केसांना कंडिशनर आपण रूटला लावू शकत नाही, रूटला केस लावला तर केस गळतात। हा तुम्ही रूट पासून यूज करू शकता। अच्छा, म्हणजे हे लेडीज जेंट्स कोणीही वापरू शकतो आणि हा जास्वंदीच्या कळ्यांपासून बनतो। हा बघा, जास्वंदीच्या कळ्यापासून हा बनलेला आहे। हा किती आहे? पाव लिटर 250 ml आहे। 250 ml चा आहे। हा कितीला? 350 रुपयाला आहे हा वाला। हे बघा, हा शॉवर जेल आहे आंघोळीसाठी। ओ, हा बघा शॉवर जेल आहे हा वाला। याच्यामध्ये चंदनचं हे फ्लेवर आहे, केसर चंदन आहे। अच्छा, आणि हा लुफावर यूज करून तुम्ही वापरू शकता आणि हा अगदी 2-3 थेंब घेतला तरी पुरतो। अच्छा, म्हणजे जास्त घ्यायची गरज नाही। ओके, हा कितीला मग ताई? हा 200 ml 250 ला। इनहलर आहे। अच्छा, पूर्ण ह्याच्यात भीमसेनी कापूर, ओवा, दालचिनी, लवंग त्याचा अर्क आहे पूर्ण। अच्छा, तर अगदी लहान मुलांना पण वापरू शकता। असं आहे, सर्दी असेल, म्हणजे किती वयापासून आपण वापरू शकतो? सगळ्यांना वापरू शकता। अच्छा, हे पर युनिट 80 रुपयाला एक आहे आणि 150 ला 2 आहे। हे काय ताई? फेस पॅक आहे। अच्छा, फेस पॅक, आंबे, हळद, चंदन, गवला कात्री असा आयुर्वेदिक आहे पूर्ण, काहीच केमिकल नाहीये। तुम्ही गुलाब पाण्यात मिक्स करून वापरू शकता। अच्छा, हे कितीला? हा तुम्हाला येईल 100 ग्रॅम आहे हा 150 ला आहे। ओके, आणि हा तुम्ही वर्षभर ठेवलात हा खराब नाही होत, हा तुम्ही फेशियल सारखा इफेक्ट देतो हा। ओ, व्हेरी गुड। आणि हे काय ताई? हा पिंपलचा फेस पॅक आहे। अच्छा, ज्याला पिंपल्स वगैरे येतात चेहऱ्याला, हा आठवड्याचा कोर्स आहे, पूर्ण आयुर्वेदिक। हा डेली यूज करायचा का? हो, डेली यूज करायचा। बघा, डेली यूज करायचा। पिंपल ज्यांना पण असतील ना चेहऱ्यावर पण जातील, डाग राहणार नाही, अच्छा, खड्डे पडणार नाहीत चेहऱ्याला आणि येण्याचं प्रमाण सुद्धा कमी होईल। हे पण गुलाब जल मध्येच हे करायचं, मिक्स करून लावायचं। हे कितीला? हा 200 ला आहे। हा बघा, हा 200 रुपयाला। हा किती? 100 ग्रॅम आहे। स्क्रब आहे। अच्छा, हे बघा स्क्रब पण आहे बघा। हे कुठचं? ॲप्रिकॉट स्क्रब आहे आणि हा कॉफीचा स्क्रब आहे। आणि हा कॉफीचा स्क्रब आहे। हा कितीला? हा 150 ला आहे 50 ml आणि तो 50 ml 120 ला आहे। हा 120 ला आणि तो 150 रुपयाला आहे। कोल्ड अँड मसाज क्रीम आहे। अच्छा, हे फेस साठी आहे का बॉडी मसाज? अच्छा, फुल बॉडी मसाज साठी। ड्रायनेसला खूप छान आहे, कोको बटर क्रीमचा बेस आहे। अच्छा, हे कितीला? हे 120 ला आहे 50 ml। सुगंधी उठणे हे कितीला ताई? हे 30 ग्रॅम आहे 50 ला। 50 ला। आणि हे मोठा पॅक? मोठं 200 ग्रॅम आहे
हे 200 ग्रॅम आहे, हे मोठेवाला 300 रुपयाला. हे बघा फेस वॉश आहेत सगळे. कुठले वाले? आपल्याकडे हे 2 आहे. हा पीच आहे, फेस वॉच आहे, स्किन साठी आहे. हा सगळ्या टाईपच्या स्किनला चालतो पीचचा. आणि ब्लूबेरी आहे, हा स्पेशली ग्लो साठी. अच्छा, काय रेंज असेल याची ताई? ही 100ची आहे, 100 ml 100ला आहे. आणि ब्लूबेरी 120ला आहे. 120 रुपयाला सगळे. हे काय ताई? ही ओली मेहंदी आहे. अच्छा, ही ओली मेहंदी भिजवलेली आहे सगळ्या हर्ब्स मध्ये. अच्छा, हे केसांचं पिकणं कमी करतं आणि हळूहळू शेड पण बदलायला मदत करतं केसांची. अच्छा. आणि ही 15-15 दिवसांनी अप्लाय करायची आहे. राहिलेली तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून वापरू शकता. ही 350ला अर्धा किलो. अर्धा किलो. ताईंकडे ना सगळं इथे युजफुल आणि पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. तर ताई तुमचं कॉन्टॅक्ट नंबर वगैरे किती मागेच आहे ना ते? हो, तरी पण एकदा नंबर सांगा. 9833733757. नाव काय ताई तुमचं? डॉक्टर शर्वरी गोखले. अच्छा, तुम्ही डॉक्टर आहेत म्हणजे. चला, नाईस टू मीट यू. थँक्यू. आपण बघणार ना इथे कुर्तीज वगैरह है. आणि भाई आपके पास कौन सा कुर्ती है यहाँ पे? लखनवी चिकनकारी है, हमारे पास पूरा वैरायटी मिलेगा आपको, जैसे कुर्तीज वगैरह है, स्ट्रेचेबल पैंट है, प्लाजो है. ये कौन सा है ये वाला? ये लखनवी कुर्ती है, कॉटन में आएगी. ये लखनवी कुर्ती है कॉटन में, ये पूरा वहाँ तक ना? हाँ, ये सारा कॉटन में आएगा. ये मल कॉटन में आएगा. ये मुडौल सिल्क में. ये कौन सा? ये मुडौल सिल्क में. मुडाव सिल्क. ये वाला चंदेरी सिल्क का. चंदेरी सिल्क. ये वाला जॉर्जेट मटेरियल में आएगा. ये कौन सा है? जॉर्जेट मटेरियल. जॉर्जर मटेरियल. और ये वाला ये वाला जॉर्जेट है. लास्ट वाला कॉटन है. ये प्योर मसलिन का आएगा सिल्क. अच्छा, वो प्योर कॉटन है. और क्या स्टार्टिंग रेंज है इसका? 650 से स्टार्टिंग है. 650 पासून चालू आहे ते. और आणि हे काय, हे सगळं तेच आहे का? इसके कलर्स है सारे. हाँ, कलर्स अवेलेबल है. कलर आहे खाली ना? अच्छा, ये जो हे लागलेले आहेत त्यांचे कलर्स आहेत इथे फक्त बघा या साईजमध्ये. आणि साईज आपल्याला जे पाहिजे ते मिळून जाईल ना? लास्ट साइज कितना है आपके पास? लास्ट हमारा 48 है. 48 मतलब डबल एक्सल ही है ना? लास्ट 4 एक्सल तक आहे. ठीक आहे, थँक्यू. चला, आता आपण इकडे बघितलं कुर्तीज वगैरेचा आणि त्याच्या बाजूलाच आहे ना इथे भाऊ काय तुमच्याकडे इथे ठेवलेलं आहे? ये हमारे कॉटन कलमकारी की साड़ी हैं. हे साडी आहे. कोणता वाला आहे? कलमकारी कॉटन. कलमकारी कॉटनच्या साड्या आहेत हे बघा. हे सिल्कमध्ये आहेत हे वाल्या. हे बघा, हे 1500चे आहेत. हे लागलेले आहेत ते. आणि सिल्कवाला कितीला आहे? 4500 आहे. आणि हे कुर्तीज वगैरे कसले आहेत ते? कितने का? कौन सा है? कॉटन का है वो? हे बघा, हे प्युअर कॉटन आहे. हे 1200ला येणार. चांगली हत्तीचे वगैरे डिझाईन आहे त्यामध्ये. आणि ते बाजूचं आहे ते सिल्क कॉटन आहे ते वाला. ते 2500 आहे. हे बघा, ही प्युअर कॉटन आहे. हे 750ला आहे बघा. आणि याच्यामध्ये हे सगळे कलर आहेत ना? हे बघा इथे हे बघा कलर ऑप्शन पण आहे. आणि इथे साईज पण खूप सारे. आणि हे काय हाफ कुर्ती आहे का जॅकेट आहे? हे बघा, ही शॉर्ट कुर्ती है, ही वाली. ये 650. ये कॉटन है ना? ये कॉटन है. और ये जैकेट कैसा है? ये जैकेट है, ये 900 का है. देखिए 2 साइड है, इसमें लॉक में मिल जाएगा. शॉर्ट. अच्छा, 2 in 1 है. मतलब ये उल्टा भी पहन सकते हैं, ऐसे भी पहन सकते हैं. हे बघा, दोन्ही आहे. दोन्ही साईडनी घालू शकतात. दोन्ही साईडला डिझाईन आहे. कसं आहे? 9. हे 900 रुपयाला आहे बघा. आणि इथे पण साड्यांमध्ये. आणि हे क्रॉप टॉप आहे बघा. हे 550 वाले आहेत हे. आणि यांच्याकडे पण बघा किती सारे कलर आहे. आणि साईज पण आहे, साईज पण आहे बघा. हे बघा, आपण एंट्री करतो इकडे, ते जवळच आहे इकडे. अच्छा, हा दुपट्टा आहे. 3500 हा दुपट्टा आहे बघा. हा कलर आहे का याच्यामध्ये? ये क्या सब हैंडमेड है क्या? कहाँ से सब रहता है? आंध्र प्रदेश है भाई. आंध्र प्रदेशवरून आहे. हँडमेड आहेत सगळे. हे कितीला? हे 3500ला आहे. चलो, थँक्यू. चला, पुढे आलो आहे आपण. आणि पुढे आपल्याला ते अलग अलग तऱ्हेचे आपल्याला बॅग बघायला भेटतात. नमस्कार दादा. तुमचं नाव काय दादा? मेरा नाम है वासू. वासू आहे. वासू दादा आहे तिथे. तर काय सांगू शकता तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे बॅग आहेत?
देखिए सर, ये सब लेदर का है, पूरा सिंथेटिक के तरह लेदर है। अच्छा, ये पूरा सिंथेटिक लेदर है। पर्स है ना ये? हाँ, पर्स है। कितने लाई? हैंडमेड है। अच्छा, ये सब हैंडमेड है। हाँ, सब हैंडमेड का। कहाँ से है ये सब? ये कलकत्ता में बनता है। अच्छा, कलकत्ता चे। हाँ, ये 300 रुपीज का है। हे 300 और आणि हे सगळे डिझाइन आहेत ना याच्यामध्ये? डिजाइन आएगा, ये देखिए कलर भी अलग अलग आएगा। हे बघा, और ये सब डिजाइन अलग अलग आएगा। हे सगळे 300 रुपयाचे? 300 रुपया का है। अच्छा, छोटा है ये 200 रुपीज का है। ये हे बघा 200 रुपयाला। एक से लेके आपको 5-6 साल आराम से यूज कर सकता है। बारिश में यूज कर सकता है, पानी में यूज कर सकता है, कोई भी चीज। अच्छा, वाटरप्रूफ है मतलब? वाटरप्रूफ है टोटल, कोई कलर जाना वैसा कुछ नहीं है। ये देखिए, ये ओरिजिनल बफ लेदर है। ये आपको दुकान में जाए, लेदर की दुकान में जाएगा तो कम से कम आपको 28,000 रुपये की भाव है। हमारे पास 1,000 रुपये की भाव का है। अच्छा, हे सगळे 1,000 वाले हे एकदम ओरिजिनल लेदर आहे ते बघा। आणि याच्यामध्ये बघा किती कलर्स वगैरे इथे पण लेदर का है। अच्छा, ये बम्बू बैग है, ये भी हैंडमेड है। ये कौन सा है? ये बम्बू से बनता है। अच्छा, बांबू से। अच्छा, बांबू पासून बनतात बघा हे बैग। ये सब है, ये सब हैंडमेड का है। और ये भी बांबू से बनता है? ये सब जो भी है वही। अच्छा, ये पूर्ण रेंज आहे ना बघा, ही सगळी बांबू पासून बनलेली आहे। काय रेंज आहे याची? 900 रुपीज का। कोई भी बड़ा वाला 1000 का है, थोड़ा साइज में छोटा बड़ा रहता है। 900 900 आणि 1000 मध्ये आहेत हे वाले। आणि हे समोरचे लावलेत हे मोठे वाले? अच्छा, हेच आहेत ना हे सगळे? हे बघा, हे छोटे आहे। ये 1500 रुपये का है। अच्छा, हे बघा, हे 1500 रुपयाचं आहे। ये 1200 रुपये का है। हे 1200 रुपयाला आहे। 1200 का है। छोटा है 950 का है। हे 950 वाला आहे छोटा। आणि हे वाले हे सगळे कपड्याचे कसले आहेत? हेम्प बैग है, नेचुरल हेम्प। अच्छा, नॅचरल हेम्प। हाँ, नेचुरल हेम्प बैग है। हे बघा, याच्यामध्ये पण किती बैकपैक है। लहानपासून मोठ्यांपर्यंत वापरू शकतात हे। ये भी ट्रेडमिल लेदर का, ये भी बहुत बढ़िया चीज है। ये कैसा है? 2500 का है बड़ा बैग। अच्छा, हे पण लेदर। हे बघा, हे 150 पासून स्टार्ट आहे। ये 350 का है। हे 350। ये 250 का है। ये बघा, हे 250। ये 300 का है। हे 300 रुपयाचं आहे। ये देखिए, ये 450 का है। ये 450। ये झोला है 350 का। 350। छोटा 250 का है। 250। 500 बड़ा वाला। बघा, 500 वाला पण आहे मोठा वाला। ये पिकी बैंक है, शो पीस है। अच्छा, बहुत बढ़िया है ये सब पिकी बैंक। इकडनं पैसे टाकायचे हे बघा। 3 साइज है इसमें, मीडियम साइज, स्मॉल साइज, बिग साइज, ऐसे 3 साइज है। 3 साइज है बघा। 3 साइज है। और ये ग्लासेस केसेस है, चष्मा बॉक्स है। अच्छा, हे चष्मा बॉक्स आहे। बॉक्स है। ओके, म्हणजे खूप सारं इथे हे बघा गणपती बाप्पांच्या ह्याच्यामध्ये पण येतं आहे। गणपती बाप्पा है और आउल है। ये देखिए, हे बघा, आउल मध्ये पण आहे। खूप सारा व्हेरिएशन मध्ये इथे बनवलेलं आहे। बस है। हे बघा, बसचा पण आहे आणि लेदर आहे ना पुरा? लेदर पूरा लेदर आहे बघा। तुम्ही टाकणार ना, तुम्हाला कधी काढायचे झाले ना पैसे, इकडनं काढू शकता। हे बघा, लिपस्टिक होल्डर है ये। अच्छा, हे लिपस्टिक होल्डर। लिपस्टिक होल्डर ये सिंगल है और ये डबल है ये वाला। अच्छा, हे डबल आणि याला मिरर पण आहे इथे। हे कसं आहे? ये ट्रिपल है। अच्छा, अच्छा, याच्यामध्ये 3 लिपस्टिक आहे ना? ये 200 का है, ये 150 का है, ये 100 का है। अच्छा, हे बघा, यांच्याकडे पण खूप सारा बॅग्स आणि खूप सारा कलेक्शन आपण बघितलं आहे। तर इथे पण तुम्ही व्हिजिट करा। चला, आता पुढे जाऊया आपण। चला, पुढे आलो आहे आपण आणि पुढचा जो स्टॉल आहे ना, सावंतवाडी लाकडी खेळणी आहे आणि गिफ्ट आर्टिकल्स आहे। हे सगळं पूर्ण लाकडाचं आहे इथे। सावंतवाडीवरनं हे सगळं आलेलं आहे। आणि हे बघा, इकडे बघणार ना, हे आई परत ABCD वगैरे सगळं इकडे आहे ना तुम्हाला। लहान मुलांपासून सगळं इकडे भेटेल। तर काका सांगू शकता हे कितीला आहे वगैरे? हे वाला ABCD 350 वाला आहे। आणि बघा, खेळ खेळतो ना आपण, हा कितीला? 520 आणि खूप सारा काकांकडे ते सामान आहे। हे बघा, हा भोवरा आहे ना, हा भोवरा वगैरे आहे। आणि हे काय आहे? अच्छा, अच्छा, ही स्कोप आहे आणि खूप सारा काकांकडे इथे सामान आहे। आता प्रत्येकाची रेंज मी सांगत नाही ना, कारण का खूप काय 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 आहे। चला, पुढे आलो आहे आपण इथे आणि इथे मला वाटतं, दादा नमस्कार, क्या आपके पास ये खादी का है क्या सब? खादी कॉटन। हे बघा, खादी कॉटन आहे सगळे। कुर्तीज आहे, लॉंग आहे, शॉर्ट्स आहे। तर आपण बघूया इथे। हे बघा, किती कलर्स आहेत आणि कलर एकच आहे दिसतो, पण डिझाईन खूप अलग अलग आहे। काय रेंज आहे दादा याची? 1200 रुपये। हे बघा, 1200 रुपये स्टार्टिंग आहे याची। आणि हा वाला? हा 800 वाला। हे लहान मुलांचा आहे काय? ये बडा साईज आहे कैसा? सेम प्राइस। आणि यांच्याकडे नाही बघा, किती सारा यांच्याकडे व्हरायटीज वगैरे आहेत आणि साईज पण मिळेल ना? किती आहे लास्ट साईज? 54 लास्ट साईज। 54 मतलब 4XL, 5XL, 7XL लास्ट। 7XL लास्ट आहे बघा। आणि इथे पण बघा किती या लोकांकडे डिझाईन्स ठेवलेले आहेत हे। थँक्यू। चला, आता पुढे आलो आहे आणि इथे आहे ना राजस्थानी मुखवास आहे। नमस्कार दादा, तुमच्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मुखवास आहेत दादा? पान की वैरायटी मिलेंगे आपको। ये सब पान का वैरायटी है ना? ये कैसा है, कितने का है?
250 का पाव किलो आहे सर. हे बघा 250 ग्रॅम पाव किलो आहे. हे कितीला 250 रुपये का 250 ग्राम. 250 से 250 ग्रामचा. आणि हे बडी शॉप्स वगैरे ये सर 120 रुपये का पाव किलो रहेगा. ये सब 180 रुपये का पाव किलो. 120 रुपये पाव, 180 रुपये पाव. और ये सब रोस्टेड में आपको आ जाएंगे सर. हे सगळे भाजलेले आहेत. हे कितीला? ये सर 200 रहेगा. ये सर 250 रहेंगे. 200-250च्या रेंजमध्ये जाईल ते पण. आणि हे आवळा वगैरे कितीला आहे? आवला सर ये 150 का पाव किलो रहेगा. ये आपको 200 का पाव किलो रहेगा. 150-200 रुपये पाव किलो है. हनी में रहेगा आपको जीरा मसाला गुड़ के साथ में रहेगा 250 में पाव किलो. अच्छा, ये 250 रुपये में पाव किलो. आपको जीरा गोली अनारदाना हिंग पेड़ा आ जाएगा सर एसिडिटी वगैरह. हाँ, हे कितीला? ये 180 का पाव किलो. हे जिरा गोळी वगैरे 180 रुपयाला पाव किलो आहे. खूप सारा मुखास इथे आहे यांच्याकडे. थँक्यू दादा. चला पुढे आलो आहे ते. नमस्कार ताई, काय तुमच्याकडे कॉन्सेप्ट आहे? हा बॉटम वेअर आहेत ना हे? हे बघा. आणि हे मागे लावले ते सगळे बॉटम्स आहेत ना हे सगळं? हे बघा खूप. अच्छा, बॉटम आणि फक्त दुपट्टा आहे. तर हे मागे लावलेत ते फक्त बॉटम आणि दुपट्टा आहेत. हे काय रेंजमध्ये असेल हे? 1800-1500. अच्छा, 1500-1800 वगैरे. आणि हे काय सगळं इथे हे? अच्छा, हे पॅन्ट्स आहेत. हे बघा असे पॅन्ट्स येतात ना हे? हे बघा, हे काय रेंजमध्ये आहे? 500, 550, 700, हे 950 वगैरे असे खूप फॅशनेबल असे यांच्याकडे पॅन्ट्स वगैरे आहेत इथे. आणि हे पण काय तेच आहे का? हे काय अलग आहे? अच्छा, हे प्लाझो आणि बॉटम वेअर. काय प्लाझोची प्राइस आहे? 300 पासून सुरुवात आहे. हे बघा. आणि यांच्याकडे बघा इथे पण लावलेले आहेत. खूप सारी व्हरायटी या ताईंकडे आहे. चला आता आपण पुढे आलो आहे आणि इथे सखी कलेक्शन म्हणून आहे. आणि यांच्याकडे ना सर्व प्रकारच्या साडी, रेडीमेड ब्लाऊज, कुर्ती, सलवार सूट्स, मॅक्सी आणि लेगिन्स वगैरे मिळते. तर ताई नमस्कार. तर हे काय सगळ्या साड्या आहेत? अच्छा, हे हँडलूम कलेक्शन आहे. दिसतंच आहे सगळं. अच्छा, हे सगळं हँड प्रिंटेड आहे. अच्छा, हे बघा सगळी. हां, हँड प्रिंटेड आहे. हां, हे बघा हे दिसतात आहे तसं पण हँड प्रिंट केलेलं आहे. अच्छा, हे केरला कॉटनमध्ये. हे पण हँड प्रिंटेडच आहेत. हे सगळे कॉटनमध्येच आहेत ना हे? हे बघा ही बघा एकदम हँड प्रिंटेड आहे एकदम. हे बघा मस्त एकदम छान वाटते ही. तर ताई काय स्टार्टिंग रेंज असेल तुमच्याकडे? कोणती पण घ्या. हे बघा, हे बघा ही कोणती पण घ्या. ही 1200 रुपयाला. आणि याच्यामध्ये पण किती कलर्स आहेत आणि डिझाईन्स वगैरे वगैरे आहेत इथे. अच्छा, हे बघा ही हे केलेले आहेत. हे बघा ही प्राजक्ताची फुलं आहेत. ही बघा. अच्छा, हे वर्क केलेलं दिसतंय. हां हां, हे बघा मस्त वाटतं. असं वाटतं खरंच प्राजक्ताची फुलं आहेत. हे कितीला? ही 850 रुपयाला. ओके. अच्छा, ही टिश्यूमध्ये सगळ्या साड्या आहेत ना हे? ओके. अच्छा, ओके. हे कितीला? हे बघा ही 850 रुपयाला. शाईनवालीच आहे. हां, थोडं शाईनवालीच वाटते ही पण छान. आणि ही वाली? हे बघा ही पण कॉटनमध्येच आहे. आता सध्या गरमी वगैरे पण चालू आहे तर गरमीमध्ये कॉटनच बेस्ट असतं. हे पण वर्क केलेलं आहे. ही कितीला ताई? ही 850ला. आणि हे मागे लावले ते पण सगळे तेच आहेत का? अच्छा, हे सगळे डिस्प्लेवाले आहेत. ते सगळे तुम्हाला इथे ठेवलेले आहेत. हे बघा हे वाले. ही कुठली? काथा स्टिच. ओके. हां, हे पण हँडवर्कच आहे. हे बघा. हां, ही पूर्ण साडी वर्क केलेली दिसते. बघा असं डिझाईन काढलेलं नाही, ही वर्क केलेली आहे. बघा काथा स्टिच. ही कितीला? ही 1200 रुपयाला. म्हणजे 1200 पर्यंत, 800-1200 पर्यंत आहे. 800 आणि 1200. ओके. अच्छा, नॉर्मल. अच्छा, हा ब्लाऊज आहे. अच्छा, हा बघा ब्लाऊज पीस. हां, वर्क केलं. म्हणजे तुम्हाला असं घालायचं असेल असं घाला, नाही तर दुसरा घालू शकता तुम्ही. हे पण तेच सेम 1200च्या रेंजमध्ये ना? ओके, थँक्यू. चला आता पुढे आलो आपण आणि इथे हँडमेड ब्लिस नॅचरल शॉप म्हणून आहे. ताई ते असतात. ताई नमस्कार. तर काय तुमच्याकडे प्रोडक्ट आहे? सगळं सगळे घरी बनवलेले होममेड साबण आहेत, केमिकल फ्री आहेत. हे सगळे ना, हे सगळे साबण आहेत आणि हे सगळे घरी बनवलेले आहेत. तर आता कोणत्या कोणत्या फ्लेवरचे आहेत आपण बघूयात इथे ताईंकडे. तर हा कोणता आहे ताई? हा नीम तुलसी ॲलोवेरा आहे. हा बघा, हा नीम तुलसी ॲलोवेरा आहे हा वाला.
आणि हा वाला हनी रोज आहे. हनी रोज आहे हा वाला. ह्याची काय रेंज असेल ताई? हा वाला 100च्या आसपासच आहे. अच्छा, मतलब 100च्या आसपासच आहेत सगळे, कोणते पण इकडे आपण हे करणार. हा आहे. अच्छा, हा आल्मंड कोकोनट वगैरे. आणि हा ग्रीन वाला कोणता आहे? ऑर्चिड फ्लावर्स आहे त्याचा आहे. अच्छा, ऑर्चिड फ्लावरचा आहे बघा. आणि फ्लावरचं इथे असं डिझाईन पण आहे याला. ओके. आणि हनी केसर आहे. हनी केसर आहे. आणि हा स्क्रबसाठी बनवला आहे. अच्छा, हा स्क्रबसाठी आहे बघा. नॅचरल आपण स्क्रब वापरतो ना तसा साबण पण आहे इथे. आणि हल्ली फेस पॅक लावायला लोक कंटाळतात. अच्छा अच्छा, ओके. हा, म्हणजे फेस पॅक लावायला कंटाळतात ना माणसं, तर हे सगळं सॉप लावून पण तुम्ही असे हे करू शकतात. आणि हा D10 आहे. आणि प्रत्येक साबणाचा रिझल्ट. अच्छा, D10 मतलब असं एक नाही, सगळ्यांचा काहीतरी उपयोग आहे याचा, असं कॉन्सेप्ट आहे. खातो ना नॅचरल, हा, ते देण्याचा प्रयत्न केला आहे. अच्छा, लोक केमिकल सगळं यूज करतात. हा 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 हा. म्हणून. आणि ह्याच्यामध्ये काय आहे? शॅम्पू बनवले का? हेअर फॉल वगैरे खूप होतात. अच्छा, हे शॅम्पू आहे, हेअर फॉल वगैरे होतात. खूप होतात त्यासाठी. हा कितीला? 300 रुपयाचा आहे. हे आयुर्वेदिकच आहे ना सगळं? अच्छा, हे 300 रुपयाला. हे बघा. आणि हे म्हणजे यूज करताना ना 5 मिनिटं लावून ठेवायचं, चांगला असा मसाज करून, आणि नंतर वॉश करायचा. आणि नंतर आपलं कुठलाही शॅम्पू आहे ना यूज करा, काही प्रॉब्लेम नाही. अच्छा, म्हणजे त्यानंतर आपण अप्लाय करू शकतो कोणता पण. त्याला कसं फेस वगैरे येत नाही ना. हा हा हा, म्हणून ते आपल्याला यूज करा. माहिती नाही पडत. हा हा, लावतो ना, हा, त्यासाठी. ओके. आणि ना केस गळतं वगैरे खूप लवकर थांबतं, पहिल्यामध्ये रिझल्ट कळतो. अच्छा, असं आहे ते. आणि हे उठणं आहे. अच्छा, हे उठणं पण आहे बघा. हे उठणं आहे, परत हे उठण्याचं साबण आहे, कारण कस्टमर म्हणतो ना पावडर सॅम्पल साठी. हे बघून घ्या, बघू जरा सुगंध आपल्याला. खूप सुंदर असा सुगंध आहे याचा. हे व्हाईटनिंग साठी सोप बनवलाय. अच्छा, हा व्हाईटनिंग सोप आहे. हा कितीला? आपण वेगवेगळे प्राइसेस किलोवर केले. 100 पर्यंत ते आसपास येऊन जातात. आणि पावडर वगैरे कसली आहे? ही फेस वॉश पावडर बनवली आहे, कारण कोणाला साबण नको. ओके. हा फेस वॉश म्हणून पण यूज करू शकतो आणि फेस पॅक म्हणून पण यूज करू शकतो. ओके. आणि कसं हे टॅनिंग वगैरे होतं ना, सगळं टॅनिंग आपल्या बॉम्बेमध्ये ते टॅनिंग चालूच असते. चालूच आहे. हो, म्हणून. ठीक आहे. ते बघा, ताईंकडे खूप सारं प्रोडक्ट्स आहेत आणि प्रत्येक साबणाचं काही ना काहीतरी त्याचं महत्त्व आहेच. तर तुम्ही इथे या, ताईंकडे पण इथे व्हिजिट करा. हे काय आहे? अच्छा, नारळाचं दूध, त्यापासून हा साबण बनवलेला आहे. ठीक आहे, थँक्यू ताई. बघा, पुढचा जो स्टॉल आहे ना, इको फ्रेंडली सोलर प्रोडक्ट आहे. मतलब हे सूर्यावर वगैरे चालतात तसे आहेत हे प्रोडक्ट्स. आणि इथे बघा सोलर निरंजन इथे हे बघा, हा 760 रुपयाला आहे. त्यानंतर दिवा आहे, हा पण 780 वगैरे आहे. त्यानंतर पुढे निरंजनच आहे ते सगळे. इथे पुढे बघणार सोलर पॉवर दिया आहे इथे, आणि हा 720 रुपयाला आहे. इथे तुळस आहे बघा. सोलर म्हणजे ते कशावर चेजा नाही, फक्त सूर्यावरती ती एलर्जी असते त्याच्यावर चालणार. 920 रुपयाला आहे बघा ही तुळस. आणि इथे समई पण आहे ते बघा, मोठी समई आहे 2120 रुपयाला. आणि इथे छोटीवाली आहे सगळ्यात लहान 1080 रुपयाला आहे बघा. खूप सारा इथे सोलर फ्रेंडली प्रोडक्ट्स आहेत. चला, इथे पुढे आलो आहे आपण. आणि इथे आहे ना आपल्याला मुरमुर पापड इथे दिसतात. आणि पापडाचे किती सारे इथे व्हरायटी आहेत ते बघा. हे बघा, हे बघा. आता बघूया आपण इथे कोणते कोणते पापड आहे. दादा, कोणता पापड आहे? ग्रीन चिली पापड. अच्छा, ग्रीन चिली पापड आहे ते बघा. 500 ग्राम आहे. हे कितीला? 250ला येणार हे. आणि हे खाकरा वगैरे काय? राजस्थानी पापड. हे कितीला? अच्छा, हे पण 200 रुपयाला. आणि हे छोटे वाले पापड कसले आहे? चावल आणि उडद डाळ. हे बघा, अर्धा किलो 200 रुपयेवाले. आणि हे चिप्स आहेत, हे स्वीट कॉर्न. हे कितीला? सब 250 का है? 250 का है ना. ये कौन सा बोला आपने? चीजचे पण पापड आहेत. हे बघा, हे ज्वारी बाजरी. अच्छा, हे अर्धा किलो 200 रुपये. आलू आणि साबुदाणा 250चा अर्धा किलो. हे बघा, साबुदाणा आणि बटाट्याचे आहेत हे वाले. और ये नली कैसा है? ये आलू साबुदाना रेड चिली वो वाला? आलू के बड़े पापड़ मैडम, ये बनारस की स्पेशल. नहीं, ये वाला, ये नली. हाँ, हे बघा, हे 100 रुपये, 350 ग्राम है. और ये 150 का पाव किलो पोह्याची चकली. आणि हे बघा किती सारं इथे पापड्स आणि इथे हे स्टिक्स वगैरे ठेवलेले आहेत. मंडळीनं तुम्ही आता बघितला होता हा कन्झ्युमर ट्रेड फेअर जो आपल्या पार्ल्यामध्ये ईस्टमध्ये आहे.
तर तुम्ही लवकर या, जास्त वाट पाहायला लावू नका. खूप छान इथे प्रोडक्ट्स आहे, कपडे आहे, खायचे सामान आहे. तर याची वेळ आहे सकाळी 11 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत आणि विलेपार्ले ईस्टमध्ये राम मंदिरच्या बाजूला. तर चला मंडळीनो, आता आपण इकडे व्हिडिओ एंड करतोय. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत गुड बाय.